मशीन नसताना सुद्धा आपण ना ब्लाऊज शिवायला शिकू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का? जरी आपल्याकडे मशीन नसली ना तरी आपण छान पद्धतीने ब्लाऊज शिवायला शिकू शकतो. अगोदर घरी ना न्यूजपेपरवर कटिंग वगैरे जरी शिकलं ना, त्याच्यानंतर त्याला कपड्यावर जरी कटिंग केली ना, तरी आरामात आपण नंतर मशीन सावकाश मशीन आणल्यानंतर पण आपण शिवायला शिकू शकतो. इकडे माझं ब्लाऊज शिवणं चालू होतं. मग मी म्हटलं मुलांना बसा अभ्यासाला. तर बघा माझा मुलगा कसा करत आहे. अभ्यास करायला तर त्याला अजिबात आवडत नाही आणि खूप परेशान पण करतो. माझी मुलगी ती पण तशीच आहे, अभ्यास करत नाही. काय करायचं आहे पोरांचं? तुमची पण मुलं अशीच करतात का? माझी तर अशीच करतात बरं का. म्हणजे सांगून सुद्धा ऐकत नाही. त्यांना चांगलं हे कळतच नाही. आणि तसंच असतं ना, हे अल्लड वय असतं, कळत नसतात. नंतर त्याला वय निघून गेल्यानंतर ह्या गोष्टीचा सगळा पश्चाताप होतो, पण त्याला काही अर्थ नसतो नंतर. तर इकडे मी माझा ब्लाऊज शिवायला घेतला होता. अहो, बाहेर शिलाई देण्यापेक्षा घरामध्येच आपला स्वतःचा जरी ब्लाऊज शिवला ना तर 450-500 शिलाई वाचते. कशाला घालवायचं आहे बाहेर शिलाईला? त्यापेक्षा मस्तपैकी 2-3 हजारामध्ये ब्लाऊज शिवायला शिकायचं आणि मस्तपैकी आपले स्वतःचे ब्लाऊज शिवायचे. अशी पण 5-6 हजारापर्यंत शिलाई मशीन जाते. पण आपण आयुष्यभरासाठी ब्लाऊज स्वतःचे शिवू तर शकतो नाही का? आणि वाटलं जर तर कोणाचं घेऊ पण शकतो ब्लाऊज शिवायला. आणि ब्लाऊज शिवायला शिकणं हे खूप अवघड नाही आहे. काहीच नाही, म्हणजे खूप सोप्पं आहे असं मला तरी वाटतं बरं का. आणि ज्यांना ब्लाऊज शिवायला शिकायला येत नाही किंवा शिकणं खूप अवघड वाटतं ना, तर त्याने अजिबात घाबरून जायचं नाही आहे. आपल्या चॅनलवरती किंवा आपल्या यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत की सोपे ब्लाऊज शिवायला आपल्याला शिकायला मिळतात. तसेच माझ्या चॅनलवर पण तुम्हाला बघायला मिळतील. जर का तुम्हाला माझ्या चॅनलवर जर का व्हिडिओ बघायचे असतील ब्लाऊज शिवण्यासाठी, तर नक्की मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट केली तर नक्कीच मी तुम्हाला तसे व्हिडिओ बनवून टाकेन. मला ऑफलाईन म्हणजे माझ्या शेजारी पाजारी पण बरेच जण म्हणतात की तुम्हाला शिवायला येतं तर आम्हाला पण शिकवा. जर का मी पैसे देऊन शिकलेले असेल तर मी फुकटात कोणाला कसं शिकवणार नाही का? तर त्यासाठी जर का आपण एखादी कला शिकताना आपले पैसे गेले असतील ना, तर आपण एखाद्याला शिकवताना ना आपण पण त्याचं मानधन घेतलंच पाहिजे, हो की नाही? तसंच आपल्या ओळखीच्या लोकांना जर का आपण ब्लाऊज शिवायला शिकवताना जर का त्याने पैशाचं मानधनाचं काय बोललंच नाही, तर आपण त्याला कसं शिकवणार नाही का? त्याच्यामुळं असली झंझटच करायची नाही. आणि ब्लाऊज शिवायला जर का आपण शिवायला लागलो ना, तर 1 तासात 2 तासात कमीत कमी ना ब्लाऊज कटिंग न्यूजपेपर सकट आपण 2 तासात शिवून निघू शकतो. इतकं सोप्पं आहे शिवायला. आणि डिझाईन वगैरे ॲड करायची असेल तर अजून अर्धा तास म्हणजे 2.5 वगैरे तास लागतात एका ब्लाऊजसाठी. तर चला, तुम्हाला माझे ब्लाऊजचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टाटा.